नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये। आज बनवूया पिठलं। त्यासाठी घेतले चण्याचं पीठ, मीठ, हिरवी मिरची, जिरे, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं दही घ्यायचं 1 चमचा। हे सगळं वाटून घ्यायचं कच्चं। हे बघा आपला कांदा कापून झालाय, कढीपत्ता आणि हा मसाला वाटून झाला। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया पिठल्याला। पहिला टाकायचा कढीपत्ता, कांदा, कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। हे बघा आपला कांदा आता लालसर झालेला आहे। आता आपण वाटण टाकून घेऊया। वाटण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। आता चण्याचं पीठ आपण हाताने पण मिक्स करू शकतो, पण आपलं मिक्सरचं भांडं तसंही आपण वाटणामुळे हे झालेलं आहे। तर थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं, आपल्याला जेवढं पिठलं घ्यायचं तेवढं। हे बघा आपल्या इकडे कांदा आणि हे लाल होते, तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं चण्याचं पीठ आणि 1 चमचा दही, फक्त 1 चमचा दही, हे 1 चमचा दही टाकायचं। तर आपलं वाटण लाल झालं, आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि परतून घेऊया। आता हे आपलं दही आणि बेसनचं मिश्रण टाकूया। थोडं पाणी टाकूया, झाल्यावर तुम्हाला दाखवते। तुम्हाला कसं सुक्कं करायचं तर सुक्कं करू शकता। मला थोडं पातळ हवं आहे, मी एकटीच आहे ना, म्हणून मला थोडं पातळ हवं आहे, म्हणून मी जरा पातळ करते। चला झाल्यावर तुम्हाला दाखवते। हे बघा आपलं पिठलं तयार झाले। मी हळद थोडीशी टाकते, कारण आम्हाला जास्त हळद आवडत नाही। तुम्ही टाकू शकता, प्रत्येक जेवणात आमच्यात हळद कमी असते। मला पर्सनली आवडत नाही जास्त हळद, त्याच्यामुळे त्याचा रंग, आणि आपण दही पण टाकलं ना, त्याच्यामुळे थोडासा रंग असा आलाय। तुम्हाला हळद जेवढी आवडत असेल तेवढी टाका। धन्यवाद मंडळी व्हिडिओ बघितल्याबद्दल। बाय। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात, व्ह्यूज देता, त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते। बाय।